पहिली नागपूरमध्ये बैठक होत आहे, शिवसैनिक देखील आहे आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते देखील आहे. कशा संदर्भात बैठक आहे? खरं तर पहिले आत्ता आम्ही प्रहार संघटनेची बैठक बोलावलेली आहे. त्यामध्ये या विभागातली जी प्रहार संघटना आहे त्याच्यामध्ये किती लोक प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून काम करणार आणि किती लोक शिवसेना म्हणून राजकारणात काम करेल, या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करतो आहे. अनायसेच योगायोगानं छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे, तो एकत्रित आम्ही पाहणार आहोत. आणि यासोबतच एक शेतकरी संवाद यात्रा भविष्यात या मे महिन्यात काढायची आहे. शेतकऱ्याच्या संवादासोबत एक कुठला विषय घेऊन येत्या काळात शिवसेना पक्षाचं काय धोरण असलं पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भात, दिव्यांग आणि मजुरांच्या संदर्भात आणि प्रकल्पग्रस्त, या सगळ्या विषयासंदर्भात एक संवाद यात्रा काही मंत्री घेऊन, कधी काळी शिंदेसाहेबांना घेऊन एक विचार आम्ही करतो आहे. तो कळाव का नाही कळाव, त्याच्यावर चिंतन मंथन आम्ही करतो आहे. शिवसेनेचं शेतकऱ्यांबद्दलचं धोरण आहेच, पण बदलत्या काळामध्ये आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर विभागानिहाय आपले पिकं पद्धती बदलतात. जसं कोकणात गेलं तर आंबा आहे, द्राक्ष, तिथे काजू आहे किंवा मत्स्य उत्पादक शेतकरी आहे. नाशिकच्या पट्ट्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक, असा विभागवाईज जो बदललेला हे आहे, त्यानुसार विभागावाईज काही धोरण करता येतं का शेतकऱ्यासाठी, त्या संदर्भात काही नवीन उपाययोजना करता येते का, आणि मजुराच्या संदर्भात सुद्धा, या सगळ्या विषयावर एक संवाद यात्रा आमची 3 ते 4 दिवसाची राहणार आहे. त्या काळाची का नाही काळाची, कारण शिवसेनेचा आमचा चेहरा हा शेतकऱ्याचा, मजुरांचा, वंचित घटकांचा, दिव्यांगांचा राहील. त्या संदर्भात कसे पावलं टाकता येईल, ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या पाठीशी कशी उभी करता येईल हे पाहू. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, तुम्ही असं म्हटलं की ज्यांना शिवसेनेत काम करायचं ते शिवसेनेत काम करेल, ज्यांना प्रहार संघटनेत काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत काम करेल. दोन्ही ठिकाणी काम नाही करणार का? म्हणजे काम करेल, पण कसं आहे, काही लोकांचं लक्ष राहते की बाबा आता मी आयुष्यभर काही राजकारणात कुठल्या काम करणार नाही, मला एक सामाजिक संघटना म्हणून, सामाजिक काम म्हणून काम करायचं आहे. त्यांना शिवसेनेने ताकद द्यावी. शिवसेना त्याला सामाजिक कामात कसं ताकद देता येईल, कारण 2 वेगळे प्रवाह आहे. लक्षात घ्या का काही कार्यकर्ते असं असतात ते आयुष्यात कधीच उभे राहत नाही, पण त्याला सामाजिक कामात गोडी असतं, तर त्याला तिथे ताकद कशी देता येईल. आणि ज्याला सामाजिक संघटनांनी राजकारणच करायचं आहे तर त्याला शिवसेनेला कशी ताकद देता येईल. आपली लक्ष आखरी असं आहे का राजकारणात आम्हाला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही, आम्ही कुठलाही दुसरा विचार करू शकत नाही. पण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला अधिक ताकद बळ भेटेल तो पण आपण विचार करू. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी काही अटी शर्ती ठरल्या होत्या का? त्यात ही अट होती का? नाही, अशा काही अटी शर्तीचा विषय नाही. म्हणजे ह्या असं करावं लागेल आणि तसं करावं असं काही. त्यामुळे आणि आम्हाला काय 20-25 वर्षापासून फार अटी शर्तीत राहण्याचा. तर तुम्ही जुने शिवसैनिक आहात, पण आता पुढे करताना प्रहार आणि शिवसेना दोन्हीचं काम तुम्ही करणार आहात. ते पाहू. आता त्याच्या सगळ्या बैठकी घेतो आहे. एक विभागाची बैठक. आता 9 तारखेला पुन्हा अमरावती विभागाची बैठक आहे, मग मराठवाडा विभागाची आहे, मग पश्चिम महाराष्ट्राची, कोकण विभागाची, मुंबईची, अशा बैठकी करून त्यातून काय सूर निघतं आणि कसं सोयीचं होईल. कसं आहे, आखरी आम्हाला शिवसेना राजकारणात मजबूत करायची आहे. घराघरापर्यंत धनुष्यबाण नेण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत आणि त्या पद्धतीनं ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या बाजूनं, मजूर दिव्यांगाच्या बाजूनं उभी कशी राहील, तो एक प्रामाणिक प्रयत्न करणार. आजच्या बैठकीत शिवसैनिक येणार आहेत का? आणि तुमच्यासोबत चित्रपट बघायला देखील काही शिवसैनिकांचा सहभाग असतो? आम्ही काही शिवसैनिक आहे ते सोबत राहून पाहू. आता आम्ही शिवसैनिकच आहे ना. म्हणजे यात्रा काढत आहे तर शेतकऱ्यांचे कुठले विषय पुढच्या काळात अजेंड्यावर असणार आहे? कारण आता तुम्ही सत्तेमध्ये आता प्रश्न सोडवणं सोपीच आहे. खरं तर प्रोत्साहन निधी आहे, कर्ज माफीमधला जो महत्त्वाचा गुंता राहिलेला आहे का, प्रोत्साहन निधी जो 50,000 दिलेला आहे तो फार कमी दिला गेला. आणि त्यामध्ये मला असं वाटतं का प्रोत्साहन निधीमध्ये आम्ही त्यांना म्हटलं का जर मी 1.5 लाखाचं कर्ज माफ भरत असेल रेग्युलर, मी 1 लाखाचं भरत असेल, कोणी 3 लाखाचं भरत, त्या रकमेवर प्रोत्साहन निधी वाढवला पाहिजे. हे मी CM साहेबांशी पण बोललेलो आहे, शिंदे साहेबांशी बोललो. दुसरा आहे हमीभावाचा आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये व्हावं. मजुरासाठी आणि युवकांसाठी एक धोरण नव्यानं करणं फार गरजेचं आहे. आणि दिव्यांगाचे जे रखडलेले प्रश्न आहे, म्हणजे मंत्रालय बळकटीकरण, तर ते जिल्हा स्तरावर दिव्यांगाचे अधिकारी कसे येईल. आजही दिव्यांग मंत्रालयाचे अधिकारी खाली जिल्ह्याला नाही, तालुक्याला नाही, हा सगळ्या बळकटीकरणाचा विषय घेऊन आम्ही जाणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान एका दिव्यांग महिलेचं दुकान जे होतं ते तोडण्यात आलेलं आहे. ते आंदोलनही करतायत. ॲक्च्युली ही भूमिका योग्य वाटते?
सांगितलं. मला असं वाटतं का कुठल्याही अधिकाऱ्यांना इतकं निर्दयी गरज नव्हती. उलट हा एक चांगुलपणा प्रशासनामध्ये जी मानवता नावाची गोष्ट संपलेली आहे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना आम्ही आता लगेच जागा पाहून एखादं राहण्याजोगतं घर आम्ही बांधून देऊ. नरसापूरची घटना भाऊ पाहिली आपण कशा पद्धतीनं तुम्ही आता तर मागणी होता की त्याला ठेचून मारलं पाहिजे अशा पद्धतीने होता. अशा घटना घडत्या. बच्चू कडू म्हणून तुमचा जो स्वभाव आहे किंवा अशा लोकांसोबत काय झालं पाहिजे? कायदा तरी ते कायद्याच बदलवला पाहिजे. काही कायदे बदलवणं फार गरजेचं आहे. मला असं वाटते का त्याला भर चौकात फाशी देण्याची शिक्षा असेल किंवा हातपाय जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये दोन्ही पाय दोन्ही हात ज्याचा चौका केला होता त्याला व्यवस्थित त्या पद्धतीनं आता सरकारनं काही ठिकाणी तरी समोर जाणं गरजेचं आहे. जरी ते दिसायला वाईट वाटत असेल तरी मला असं वाटतं का त्याची गरज आहे. का होतं आहे जरब नाही आहे आणि जरब नाही आहे म्हणून ह्या घटना होतं. उलट चौकात येऊन त्याचा जर चौरंगा केला ना जो छत्रपती महाराजांनी केला मी तर म्हणतो रायगडाच्या पायथ्याशीच करावा. एक जागा निवडून ठेवावी राज्य सरकार आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असा चौरंगा करण्याचा नवीन कायदा सरकारनं केला पाहिजे. पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात मंत्रिमंडळाचं होण्याची शक्यता आहे, विस्तार होण्याची शक्यता आहे. तुमच्या नावाची जोरदार. माझं काय म्हणणं आहे आमच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फार ताकदीनं आणि फार मजबूतीनं मांडणार आहोत. जे सरकारनं निवडणुकीच्या वेळेस दिलेलं आश्वासन आहे त्याची पण आठवण आम्ही सरकारला करून देऊ. अखेर शिवसैनिक आम्ही निवड पक्षासाठी असं नाही आहे. आम्ही शिवसैनिक इथल्या समाजासाठी सामान्य माणसासाठी कार्यकर्त्यासाठी आहे. त्याचा एक पाय शिवसेनेसाठी जात असेल तर दुसरं पाऊल हे सामान्य माणसासाठी उचलल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चू कडूचा बाणा तेवढ्याच कणखरपणे ताकदीनं येत्या काळात तुम्हाला दिसणार आहे. कर्जमाफी संदर्भात काय स्टेटस आहे? राज्य सरकारने या संदर्भात तुम्हाला काही माहिती दिली आहे का? आता मला वाटतं एक प्रस्ताव त्यांनी समितीनं दाखल हे केला. कॅबिनेट समोर तो प्रस्ताव येणार आहे आणि त्याच्यातून काही जे किंतु परंतु आहे मला वाटतं उदार मनानं सरकारनं या कर्जमाफीकडे पाहिलं पाहिजे. त्याच्यातले काट याला कापता येईल का त्याला ठेवता येईल का अशा भूमिका सरकारनं ठेवल्या तर मला असं वाटतं का अगर जेवायला बोलावलं तर मग पाणी देऊ का मग थंड देऊ का गरम देऊ किंवा वाळू का नाही वाळू जिलबी आहे बाबा एकच फेर वाढजो दुसऱ्या फेरची व्यवस्था नाही असं कंजूसी करू नये. मला वाटते फडणवीस साहेबांनी सुद्धा यावर लक्ष घातलं पाहिजे. अगर देना आहे तो फिर पुरे दिल से स्क्रुटिनी नको. नाही बिलकुल स्कूटी पाहिजेच. आमदाराला कशाला कर्जमाफी पाहिजे, कलेक्टरला कशाला कर्जमाफी पाहिजे. शेतकऱ्याचं वर्गीकरण करणं फार महत्त्वाचं आहे. बिल्डर असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या. तुम्ही आता तुमचा मीडियाचा प्रमुख आहे संपादक त्याला तुम्ही कर्जमाफी देणार. शेतकरी आहे म्हणजे कोण आहे तो नोकरी अधिकारी आहे आणि शेतकरी असेल तर त्याला कापा ना. आमदार आणि शेतकरी असेल तर त्याला कापलं पाहिजे. पण जी मर्यादा आखली आहे की इतकंच कर्जमाफी ती मान्य नाही का तुम्हाला? मला असं वाटतंय का 2 लाख 4 लाख कर्ज असेल तर 2 लाख माफ करावं 2 लाख त्याच्यावर राहील. पण त्याला अशी अट घालू नये 2 लाखापर्यंतच कर्जमाफी. किती काही कर्ज असलं किमान 2 लाख तरी माफ केलं पाहिजे. कसं आहे लढा आपण जो उभा केला आणि त्याच्यातून जे घोषणा झाली घोषणेपर्यंत आपण थांबलो नाही आणि घोषणा करून घेतली. आता त्याचं GR निघणं औपचारिकता बाकी आहे. पण लोक म्हणते कर्जमाफी तर झाली नाही बच्चू कडू शिवसेनेत कसा केला. अरे विधान परिषदमध्ये सभेमध्ये घोषणा करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्या घोषणेपासून सरकारला पळ काढता येणार नाही आणि आता तर आम्ही सरकारमध्ये आम्ही पडू देणार नाही. त्याच्यावरच ठाम ठेवू. भाऊ नवीन हंगामासाठी कर्ज घेताना शेतकऱ्यांना कुठेतरी अडचणी जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बँकवाले जे आहे ते पाहिजे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करत नाही. त्यासाठी कुठेतरी हे अगदी बरोबर आहे का कर्ज मागचं कर्ज थकीत आहे आणि नवीन कर्ज देता येत नाही. त्या संदर्भात मला वाटतं या 10-15 दिवसात शासन निर्णय निघेल आणि तो शासन निर्णय निघाल्यानंतर जे थकीत कर्जदार आहे जसं मी माझ्या बँकेचा अध्यक्ष आहे तर माझ्या बँकेतल्या किमान 70,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होईल. खरा जर विदर्भातला जर विचार केला आपण तर 1.5 ते 2 लाखापर्यंतच कर्ज शेतकऱ्यांवर आहे तर ते सगळे माफ होणार आहे. 70,000 लोकांना फायदा माझ्या एकट्या बँकेत होणार आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही जे धोरण आखतोय की त्यांना कर्ज देण्याच्या संदर्भातला विषय आपण समोर नेणार आहोत.
कडूजी नाना पटोले यांनी तुम्ही वर कटाक्ष केला आहे की उपमुख्यमंत्रींना मुख्यमंत्री बनवू यासाठी तुम्हाला म्हणणं आहे की नया मला 5 वेळा नमाज पडता, यावर तुमचं काय बोलणं आहे? नाना पटोलेचं मत एवढं मनावर घ्यायची गरज नाही, कारण त्यांनी बरेच पक्ष फिरून सगळ्या भूमिका बदललेल्या वेळेवर, आणि आम्ही ही भूमिका जी घेतलेली आहे ही भूमिका शिंदेसाहेबांना तर आम्हाला आमचं ते प्रत्येक शिवसैनिकाचं ते स्वप्न राहील, त्यासोबतच दुसरं स्वप्न आमचं शेतकऱ्यांचं आहे. मला असं वाटतं का शिंदेसाहेब असले तर या गोष्टीचं दिव्यांग मंत्रालय दिलं तर यावर अधिक लक्ष झालं असतं, मला असं व्यक्तिशः वाटतं. त्याच्यामुळं आता शिंदेसाहेबाच्या थ्रू आम्हाला फडणवीस साहेबांकडून करून घ्यावं लागेल. अगदी मार्ग तोच आहे, श्रमोद्धीचा मार्ग शिंदेसाहेबापासून सुरुवात होते आणि तिथंच तो एंड होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.